मंडळी नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. पियुष मिश्रा हे नाव सध्या कोणाला माहित नाहीये. चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि धाडसी गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. गुलाल चित्रपटातील त्यांचा आरंभ हे प्रचंड हे गाणं आजही तरुणाईच्या अंगावर रोमांच उभं करतं. त्यांची कम्युनिस्टांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ही जुनी टिप्पणी आधीच खूप गाजली होती, पण सध्या त्यांचा एक टोकदार प्रश्न राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करतोय. हा धारदार सवाल त्यांनी ज्येष्ठ अभिनेते, मुघलांचे चाहते आणि मोदी सरकारवर नेहमी आगपाखड करणारे नसरुद्दीन शाह यांना विचारला. पण हा प्रश्न केवळ शाह यांच्यापुरता मर्यादित नसून विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोशल मीडियावरील तथाकथित कार्यकर्ते अभिजित दिपके आणि मराठीतल्या एका पार्ट टाइम कवयित्रीलाही तितकाच लागू होतो. काही दिवसांपूर्वी नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून बॉलिवूडच्या शांत बसलेल्या कलाकारांना लक्ष करताना नसरुद्दीन शाह म्हणाले होते की ज्या कुत्र्यांच्या तोंडात हाडूक अडकलं आहे त्यांचे आवाज बंद झाले आहेत. मात्र झारखंडमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार झाला तेव्हा याच नसरुद्दीन शाह यांनी पूर्णपणे मौन बाळगलं, कारण या आंदोलनाचा संबंध कुठेतरी केंद्र सरकारशी जोडता येत नव्हता. याच पार्श्वभूमीवर पियुष मिश्रा स्वतः झारखंडला गेले. तिथल्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चाही केली, त्यांनी धीर दिला आणि त्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. याच आंदोलनादरम्यान त्यांनी नसरुद्दीन शाह यांच्या विधानाचा संदर्भ देत एक रोखठोक सवाल विचारला. सध्याच्या घडीला तोंडात हाडूक असणारे ते कुत्रे नेमके कोण आहेत? पियुष मिश्रा यांच्या या एकाच प्रश्नानं अनेकांचे मुखवटे ओरबाडून काढलेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस समर्थकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधींनी संपूर्ण संसद डोक्यावर घेतली होती. पण दुसरीकडे झारखंडमध्ये, ज्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारमध्ये काँग्रेस स्वतः सत्तेत भागीदार आहे, तिथल्या पोलिसांनी जेव्हा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठ्या चालवल्या तेव्हा राहुल गांधींनी तोंडातून चकार शब्दही काढला नाही. अभिजित दिपके सारखी मंडळी तर या विषयावर पूर्णपणे मूग देऊन गप्प बसली आहे. नीट पेपरफुटीच्या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या संतापाची दखल केंद्र सरकारनं घेतली आणि त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य केल्या. पण अगदी तसाच प्रकार झारखंडमध्ये जेपीएससी परीक्षा घोटाळ्याच्या रूपानं घडला. विद्यार्थी आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरले, पण हेमंत सोरेन सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. यावर ना राहुल गांधी बोलले ना त्यांचे समर्थक कार्यकर्ते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेवरील मोर्चाच्या लाठीमार प्रकरणावर संसदेत निवेदन देण्याचं मान्य केलं होतं, तरीही विरोधक गोंधळ घालत राहिले. यावरून हेच सिद्ध होतं की यांचे विद्यार्थी प्रेम निव्वळ ढोंग आहे. यांचा एकमेव अजेंडा फक्त मोदी विरुद्ध कटकारस्थान करणं हाच आहे. संसदेचे कामकाज चालवण्यासाठी देशातील जनतेचा कोट्यावधी रुपयांचा कर खर्च होतो, पण विरोधक प्रत्येक वेळी नवनवीन मुद्दे काढून कामकाज ठप्प पाडतात. हा अनुभव जनता गेली 12 वर्ष घेत आहे. संसदेच्या संयुक्त समितीमध्ये जेव्हा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केलं की गृहमंत्री स्वतः या विषयावर निवेदन देतील, पण त्यांनी विरोधकांना बजावलं की अमित शहा संसदेत बोलताना विरोधकांनी पळ काढू नये. रिजिजू यांची ही भीती किती खरी होती हे काही तासातच स्पष्ट झालं. राहुल गांधींनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की आम्हाला गृहमंत्र्यांच्या निवेदनात काहीही रस नाही. म्हणजे ज्या मागणीसाठी त्यांनी संसदेत अधिवेशन वाया घालवलं ती मागणी पूर्ण होताच त्यांनी पलटी मारली. ही या विरोधकांची खरी मानसिकता आहे. जिथे आपली सरकारनं म्हणजे आपली सरकारे आहेत तिथं डोळे झाकून घ्यायचे आणि जिथे भाजपची सत्ता आहे तिथे देशाचे कामकाज ठप्प पाडायचं. काँग्रेस पुरस्कृत ही संपूर्ण इकोसिस्टीम अत्यंत ढोंगी आहे. संसदेवरील आंदोलनात मोदीबद्दल अपशब्दांचा वापर करणाऱ्यांचे हे समर्थन करतात. दुसरीकडे झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असताना अभिजित दिपके थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची गळाभेट घेत होता. या सर्व प्रकारावरून स्पष्ट होतंय की या सर्वांनी विशिष्ट शक्तींची सुपारी घेतली आहे. राहुल गांधींना जॉर्ज सोरोस तर दिपके सारख्यांना सोरोस समर्थित जे अरविंद केजरीवाल यांच्याकडून रसद मिळते. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या काही अशक्य नव्हत्या. परीक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, फेरपरीक्षा घेतली जावी आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी एवढीच त्यांची मागणी होती. पण सोरेन सरकार सीबीआय चौकशी देण्यात घाबरत आहे, कारण हा तपास थेट सरकारच्या दारापर्यंत पोहोचू शकतो. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडीनं मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आणि राज्याचे माजी मुख्य सचिव एल खियांगते यांना अटक केली आहे. 2023 मध्ये मुख्य सचिव राहिलेल्या खियांगते यांना निवृत्तीनंतर जेपीएससीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं. त्यांच्याच कार्यकाळात काळ्या यादीतील
TDPL या कंपनीला परीक्षेचं कंत्राट बेकायदेशीरपणे देण्यात तब्बल 2 कोटी रुपयांची लाच घेतली गेल्याचं उघड झालंय. ही परीक्षा म्हणजे केवळ एक फार्स होता, कारण सरकारी पदं आधीच लाखो रुपयांना विकली गेली होती. राज्यातील बडे नेते आणि मंत्र्यांच्या आशीर्वादांशिवाय एवढा मोठा घोटाळा होणं शक्य नाही मंडळी. त्यामुळे सोरेन सरकार या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यास टाळाटाळ करतेय, कारण CID वर त्यांचा दबाव चालतो. म्हणजे CBI वर नाही चालत. तसंच फेरपरीक्षा घेणं सोरेन सरकारला शक्य नाहीये, कारण उमेदवारांकडून गोळा केलेला जो लाचेचा मलिदा आहे आधी दिल्लीपर्यंत पोहोचला गेलेला आहे. आता तो पैसा परत करणं सरकारला अशक्य आहे. जेव्हा विद्यार्थ्यांनी या विरोधात विधान भवनावर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. यावर राहुल गांधींनी अत्यंत सावध आणि निरर्थक प्रतिक्रिया दिली की आम्ही कोणत्याही लाठीमाराचं समर्थन करत नाही. त्यांनी ना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला ना CBI चौकशीची मागणी केली. गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनावरून जर संसदेत चर्चा झाली असती तर भाजप खासदार झारखंडच्या लाठीमाराचा आणि घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधींना कोंडीत धरणार होते. याच भीतीने राहुल गांधींनी आधीच पळ काढला. त्यांना देश त्यांच्या मर्जीनुसार आणि लहरीनुसार चालवायचा आहे. 100च्या आसपास खासदार असणाऱ्या काँग्रेसला देशाचे नियंत्रण स्वतःच्या हातात हवं आहे. या संपूर्ण प्रकरणानं राहुल गांधींसोबतच अभिजित दिप्केचाही खरा चेहरा समोर आणलाय मंडळी. एरवी मागणी करणारा दिप्के झारखंडच्या आंदोलनाच्या वेळी मात्र टायफॉइडचं कारण सांगून गायब होता, पण त्याच आजारपणाच्या काळात त्याच्या हातात बिअरचा कॅन असलेला फोटो व्हायरल झाला. यावरून त्यांची विश्वासार्हता किती आहे हे स्पष्ट होतं. दिप्केने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात स्कॉलरशिपवर शिक्षण घेतल्याचा दावा केला होता, पण जेव्हा त्याला स्कॉलरशिपचे पुरावे विचारण्यात आले तेव्हा त्यानं नेहमीप्रमाणे मूळ मुद्द्याला बगल दिली. विशेष म्हणजे बोस्टन विद्यापीठाचे माजी विद्यार्थ्यांच्या अधिकृत यादीत अभिजित दिप्के नावाच्या कोणत्याही विद्यार्थी नोंदवलेला नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. या स्टोरीतील सौरभ दास याच्या ग्रेटर कैलास मधील अलिशान घराबाबतही घर मालकीनीनं तक्रार केली असून 2023चे करारपत्र संशयास्पदरित्या गहाळ झाल्याचं समोर आलंय. थोडक्यात सांगायचं तर जी लोक दुसऱ्यांवर बोट ठेवतात त्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचारानं बरवटलेले आहेत. याच दुटप्पी आणि सुपारीबाज प्रवृत्तीवर पियुष मिश्रा यांनी नेमका प्रहार केला. इस वक्त वो कौन कुत्ते हैं जिनके मुंह में हड्डियां. बस मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.